लग्न जमवा. कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. जंगली महाराज रस्त्यावरील नामांकित हॉटेलमध्ये करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे कारवाई करून काढण्यात आली. महापालिकेची अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. या कारवाईत जंगली महाराज रस्त्यावर नामांकित हॉटेलमध्ये करण्यात आलेली बांधकामे काढण्यात आली, तर काही हॉटेल चालकांनी स्वतः बांधकामे काढून घेतली. या कारवाईत फ्रंट मार्जिन शेड, मागील बाजूचे शेड तसेच पार्किंग मधील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. महापालिका परिसरातील हॉटेलवरील या कारवाईची सुरुवात सौ बर्वे चौकातील हॉटेल बांबू हाऊस पासून सुरू करण्यात आली. पालिकेचे पथक कारवाईस पोहोचताच हॉटेल चालकांनी स्वतः तब्बल 3,000 चौरस फुटांचे शेड काढून घेत जागा रिकामी केली. त्यानंतर जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल फाउंटन मागील बाजूस असणारे शेड काढण्यात आले. याच रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल सुदामा, पांचाली आणि सुरभी हॉटेल समोरील तब्बल 10,000 चौरस फुटांचे शेड कारवाईपूर्वीच हॉटेल चालकांनी स्वतः काढून घेतले. या कारवाईनंतर पथकाच्या वतीने गणेश खिंड रस्त्यावरील सेंट्रल मॉल जवळील लिटिल इडलीवरही कारवाई करून अनधिकृत शेडसह बांधकाम पाडण्यात आल्याचे शाखा अभियंते विठ्ठल इंगोले यांनी सांगितले. उपअभियंते CG गायकवाड, शाखा अभियंता संदेश शिर्के यावेळी उपस्थित होते. कारवाई 20 पोलिसांच्या बंदोबस्तात 3 JCB एका ब्रेकरच्या सहाय्याने करण्यात आली. हॉटेलवर एकत्रितरित्या एवढी मोठी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोबोकॉन स्पर्धेमध्ये मायर्स MIT भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. एशियन ब्रॉडकास्टिंग रिजन यांच्या वतीने हाँगकाँग येथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोबोकॉन 2012 ही स्पर्धा 17 ते 21 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जगभरातून चीन, जपान, इंडोनेशिया, इजिप्त इत्यादी 20 देशांचे संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेमध्ये मायर्स MITचा 25 विद्यार्थ्यांचा संघ भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा पूर्णतः तंत्रज्ञानावर आधारित असून जगभरातील अभियांत्रिकी महाविद्यालय यात सहभागी होत आहेत. विशेषतः अभियांत्रिकीमधील संगणक, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान इत्यादी शाखांमधील विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतात. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मुख्य विषय हाँगकाँगमधील लोकप्रिय सण पेंगॉंग दाई घाट आहे. या स्पर्धेमध्ये 1 मॅन्युअल रोबो आणि 2 ऑटोमॅटिक रोबो असे 3 रोबो आहेत. ही स्पर्धा 3 मिनिटांची असून यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणारा संघ विजेता ठरणार आहे. यावेळच्या स्पर्धेसाठी मॅन्युअल रोबोटवर बसून तो चालवणे हे एक मोठे आव्हान आहे. MITच्या संघाने तयार केलेला मॅन्युअल रोबो हा इतर आंतरराष्ट्रीय संघांच्या तुलनेत सर्वात वेगवान आहे. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमातून तयार झालेले हे रोबोट्स आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेमध्ये भारताला निश्चितच यश मिळवून देतील, अशी माहिती मायर्स MITचे संस्थापक विश्वस्त प्रकाश जोशी, सविता कुलकर्णी, साकेत येवलेकर आणि विद्यार्थी प्रतिनिधी भैरव शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंहगड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मारुती नवले यांच्या विरुद्ध लवकरच खासगी दावा दाखल करणार असल्याची माहिती रवींद्र बराटे यांनी दिली. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मारुती निवृत्ती नवले यांनी केलेले जागेचे बनावट दस्तऐवज आणि न्यायालयाचे बनावट आदेश तयार केल्याच्या विरोधात खासगी दावा दाखल करणार आहे, अशी माहिती पवन गांधी ट्रस्टचे रवींद्र बराटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पवन गांधी ट्रस्ट संस्थेची मौजे मुळशी गावातील जमीन बळकावण्याचा प्रयत्न नवले यांनी केला होता. त्या संदर्भात त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा निकाल 30 जुलै रोजी होणार आहे. पवन गांधी ट्रस्ट संस्थेच्या इमारतीतील 18,000 रुपये किमतीचे लोखंडी ग्रिल चोरून नेल्याबाबत पिरंगुट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणून गुन्हे मागे घ्यावेत याकरता नवले यांनी उपविभागीय अधिकारी मावळ यांच्या न्यायालयाचे बनावट सही आणि शिक्क्याचे आदेश तयार करून उच्च न्यायालयात दाखल केले. बनावट आदेशासंदर्भात आदेश
बनावट असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. तसेच उच्च न्यायालयाने नवले यांना 50,000 रुपयांचा दंड ठोठावला. परंतु न्यायालयाचे बनावट आदेश तयार करणे हा मोठा गुन्हा असल्याने त्यांना अटक करून कारवाई व्हावी याकरता मी खासगी दावा 3 ते 4 दिवसात दाखल करणार आहे, असे बराटे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मारुती नवले यांनी बनावट आदेश तयार केल्याप्रकरणी तक्रार आलेली असूनही महसूल विभागाने गुन्हा नोंदवण्याकरता 1.5 महिना लावला. बंडगार्डर पोलीस स्थानकात आता गुन्हा नोंद करण्यात आला असून नवले यांना कमीत कमी 7 वर्षे शिक्षा होण्याची शक्यता आहे. नवले यांच्यावर कारवाई केली तर शर्मिला पवार यांच्या विरोधात महसूल विभागाला ठोस पावले उचलावी लागतील. त्यामुळे ही टाळाटाळ होत असल्याचा अंदाजही बराटे यांनी यावेळी व्यक्त केला. कारण 3 सिंहाच्या शिक्क्यांचे बनावट आदेश तयार करणे हे तेलगीला जे कलम लागली तीच यांना लागू आहे. शेवटी राजमुद्रासाठी कायदा जो आहे तो सगळ्यांसाठी एकच आहे. त्यासाठी नोट छापली म्हणून वेगळा कायदा आणि ऑर्डर छापली म्हणून वेगळा कायदा असं होत नाही. एवढा सिरियस सेन्सिटिव्ह विषय असताना देखील महसूल खात्याने जाणीवपूर्वक फक्त NCच्या नावाखाली गुन्हा नोंद करून ठेवला आहे आणि पोलीस खात्याने त्यांना त्याप्रमाणे समज दिलेली आहे महसूल खात्याला की तुम्ही त्वरित या संदर्भात न्यायालयात जाऊन सगळ्यात खाली 2 नंबर पान आहे अदखलपत्र गुन्ह्यासंदर्भात. पोलीस खात्याने त्यांना कळवलं की सदरची बाब नॉन कॉग्निझेबल स्वरूपाची असल्याने हुजूर कोर्टात जाण्याची समज मिळाली. याबाबत मी संजय पाटील यांना विचारलं प्रांतांना की तुम्ही आता कोर्टात जाणार का. ते आता पोलीस जातील. ते पोलिसांनी तुम्हाला समज दिली ना, कोर्टात जावा तुम्ही. याच्यात तुमचे बनावट सही शिक्केचे आदेश तयार झाले. तुम्ही ज्या प्रकारे आमच्याकडं साधी तक्रार नोंदवत आहे आम्ही त्याप्रमाणे कलम लावलेली. याच्यात जर तुम्हाला दोषी व्यक्तींना अटक करून कारवाई करायची मागणी करायची असेल तर कोर्टात जा. तर हे सगळं जाणीवपूर्वक हेतू पुरस्पर महसूल खात्याने केलेलं आहे. सदरच्या गुन्ह्यात पोलीस खात्याकडनं 100% सहकार्य मिळते. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले हाजी मक्केशाही मशिदीचे बांधकाम समस्त हिंदू आघाडीने बंद पाडले. शहरात पाणी टंचाई तीव्र झाल्याने सर्व प्रकारच्या बांधकामांना महापालिकेने बंदी घातली असताना या आदेशास पायदळी तोडून डेक्कन येथील हाजी मक्केशाह मशिदीचे बांधकाम पदाधिकाऱ्यांनी बिनदिक्कतपणे सुरू ठेवले आहे. या उन्मत्तपणाविरोधात समस्त हिंदू आघाडीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देताच काही वेळातच पोलिसांनी मशिदीचे बांधकाम बंद पाडले. पावसाने ओढ दिल्याने शहरात तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहे. धरणे, विहिरी, बोर, तळ्यांमधील पाणी केवळ पिण्यासाठी वापरावे म्हणून राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्व प्रकारांच्या बांधकामांवर बंदी आणण्याचा आदेश 17 जुलै रोजी महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी दिला. परंतु मशिदीच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून बांधकाम सुरू ठेवले. हाजी मक्केशाह मशिदीच्या बांधकामास सर्व हिंदू संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. त्यानंतरही प्रशासनाने बांधकामास परवानगी दिली. गेल्या 5 दिवसांपासून हे बांधकाम सुरू होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. हे काम बंद करावे अन्यथा खंडूजी बाबा चौकात आंदोलन करण्याचा इशारा मिलिंद एकबोटे यांनी दिला. यामुळे प्रशासनासह पोलिसांचे धाबेदण आणले. मशिदीच्या परिसरात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. महापालिका आदेशाची प्रत पाहिल्यानंतर पोलिसांनी मशिदीचे बांधकाम बंद पाडले. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत पुण्यातून 11 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. स्केटर इंटरनॅशनल स्केटिंग क्लब चायना आयोजित 6व्या आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत यावर्षी पुण्यातून 11 खेळाडूंची निवड झाली आहे. ही स्पर्धा
चीनमधील नानशान या जिल्ह्यामध्ये दिनांक 19 आणि 30 जुलै 2012 दरम्यान होणार आहे, अशी माहिती प्रशिक्षक राहुल राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राहुल राणे पुढे म्हणाले, 6व्या आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत चीन, हाँगकाँग, तैवान, कोरिया, बांगलादेश, भारत इत्यादी देशांमधून 8 ते 16 वयोगटातील 200 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये भारतातून 30 खेळाडू सहभागी झाले आहेत. पुण्यातून स्मित सफारिया, अथर्व कुलकर्णी, चाणक्य तेंडुलकर, निशा बिडकर, आर्यन सांगवी, साहिल भालेराव, तन्मय भालेकर, सौरभ भावे, शेखर थोरात आणि राहुल राणे हे मोठ्या गटातून सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील सहभागासाठी संयोजकांकडून एक निवड चाचणी ठेवली होती. त्या निवड चाचणीतून या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला रोख रक्कम आणि करंडक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. रोलर स्केटिंग या खेळाबद्दल महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आवड निर्माण होत आहे. या खेळामध्ये शारीरिक व्यायाम, आहार आणि मानसिक संतुलन होत असल्यामुळे पालकही आपल्या मुलांना या खेळात सहभागी होण्यास प्रोत्साहन देतात. रोलर स्केटिंग असोसिएशनचे 35 प्रशिक्षित प्रशिक्षक महाराष्ट्रामध्ये आहेत, ही आनंदाचीच बाब आहे, असेही राणे यांनी नमूद केले. देवदासी आणि त्यांच्या मुलांनी नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. बुधवार पेठ येथील साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने स्वदार संस्थेतील देवदासी आणि त्यांच्या मुलांसमवेत नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी स्वदार, वंचित विकास आणि सहेली या 3 संस्थांमधील 60हून अधिक मुलामुलींनी आणि देवदासी भगिनींनी स्वतः बनवलेल्या मातीच्या नागाचे पूजन केले. मंडळाच्या वतीने मेहंदी, बांगड्या, गोडाचा नैवेद्य, जिम्मा फुगडीचे खेळ तसेच पारंपरिक लोकगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. मंडळाचे कार्याध्यक्ष पियुष शाह यांनी मुलांना नागपंचमी संबंधीच्या गोष्टीतून नागाचे महत्त्व समजावून सांगितले. स्वदार संस्थेच्या समन्वयक नयना देशमुख, शरयू पंडित, लता देवळे यांचे यावेळी सहकार्य लाभले. वंदना हिरेशिखर, नंदाली शहा, पुष्पा मांडे, अनिता राठोड, लक्ष्मी जाधव आदींनी कार्यक्रमात सहभाग घेतला. अमर हिरेशिखर, नरेंद्र व्यास, संकेत निंबाळकर, परशुराम माणिक आदी यावेळी उपस्थित होते. औट घटकेचा राजा श्री श्रीयाळ शेठ यांचा उत्सव अत्यंत धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. औट घटकेचा राजा श्री श्रीयाळ शेठ राजाचा उत्सव मंगळवारी अत्यंत धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने रास्तापेठ येथील श्रीयाळ शेठ चौक येथे साजरा करण्यात आला. महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते दुपारी पुष्पहार अर्पण करून या उत्सवास प्रारंभ झाला. श्रीयाळ शेठ राजांच्या पगडीवर विजयकुमार शुक्ला यांनी तयार केलेला रत्नजडित शिरपेच महाराष्ट्र कामगार मंडळाच्या अध्यक्षा मंजिरी धाडगे यांच्या हस्ते बसवण्यात आला. औट घटकेचा राजा म्हणजे श्रीयाळ शेठ. त्यांना औट घटकेचा राजा का संबोधण्यात येते यामागे सर्वश्रुत अशी एक कथा सांगितली जाते. श्रीयाळ शेठ हे बहामनी राज्यातील एक अतिशय धनाढ्य आणि दानशूर सावकार होते. महाराष्ट्र कर्नाटकात सुमारे 1315 ते 1450 काळात बहामनी राज्य करीत होते. श्रीयाळ शेठ हे लिंगायत वाणी होते. गोरगरिबांना मुक्त हाताने मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. 1396 मध्ये पडलेल्या दुष्काळादरम्यान त्यांच्या अतिदानशूरतेचे दर्शन घडले. तब्बल 12 वर्षे दुष्काळाने प्रजेला भरडले होते. या काळात महाराष्ट्र, गुजरात दोन्ही राज्यात आपली माणसे आणि बैलगाड्या पाठवून ते प्रजेला अन्नधान्य पुरवित होते. या त्यांच्या कार्याची कीर्ती आणि त्यांचे नाव सर्वत्र पसरले होते. या माणसाचा योग्य तो सन्मान करावा असे बादशाहच्या मनात आले. बादशाहने श्रीयाळ शेठ यांना बोलून आम्ही तुमच्या कार्यावर प्रसन्न असून जे हवे ते मागून घ्या असे सांगितले. ही संधी त्यांना गमवायची नव्हती, म्हणून त्यांनी फार काही नको, फक्त औट घटकेचा खावंदांनी आपला अधिकार मला द्यावा असे सांगितले. ही मागणी मान्य करत बादशाहने आपली सरकारी मुद्रा असलेला शिक्का श्रीयाळ शेठ यांना दिला. त्या दिवसापासून श्रीयाळ शेठचे राज्य म्हणजे अल्पकाळ मिळालेली सत्ता या अर्थाने त्यांची आठवण कायम राहिली. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.